अमरावती शहरातील गुन्हेगारी टोळीला वठणीवर आणण्यासाठी शहर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने कंबर कसल्याचे त्यांनी केलेल्या जंबो कारवाईनंतर दिसून येत आहे। एमडी गांजा तडीपारसह इतर गुन्हेगारी प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता पुन्हा अमरावती नागपूर अकोला राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी वाहन अडवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। दरोड्याची पूर्वतयारी करून रात्री वडरपुरा नजीक राष्ट्रीय महामार्ग नजीक दडून बसलेल्या 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या। दरोडा करण्याच्या तयारीत असताना 3 सराईत आरोपींसह 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत 7 आरोपींविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील इतर 2 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले। ही कारवाई शहर गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली। 6 ऑगस्ट रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला। नवीन बायपास रोडवरील वडरपुराकडे येणाऱ्या कच्चा रोड जवळ काही इसम नवीन बायपास रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या कारला थांबवून त्यांना टार्गेट करून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत होते। अशावरून पोलिसांनी तात्काळ सापळा रचून धाड टाकली। या कारवाईत 5 इसम मिळून आले तर 2 इसमांनी अंधाराचा फायदा घेऊन पडून गेले। या कारवाईत राहुल गौतम श्रीरामे वय वर्ष 22 राहणार सिद्धार्थनगर मंडळ अमरावती हा राडा गँगवा मोरक्या असून तो मुख्य सदस्य होता। त्यास MPDA कायद्याअंतर्गत दिनांक 1 मे 2024 रोजी 1 वर्षाकरिता स्थानबाद करण्यात आले होते। त्याचे स्थानबाद कालावधी पूर्ण होऊन तो दिनांक 4 मे रोजी कारागृहातून मुक्त होताच त्याने इतर साथीदार आरोपी शेख सुफियान शेख इलायस वय वर्ष 40 राहणार गजानन नगर अमरावती हा सध्या तडीपार असून त्याचा साथीदार राहुल श्रीरामे हा कारागृह होता। त्यावेळेपासून अल्पवयीन मुले तसेच इतर साथीदारांना सोबत घेऊन दरोडा टाकत होते। रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यश उर्फ चारू चरणदास मेश्राम वय वर्ष 20 राहणार सिद्धार्थनगर मंडळ अमरावती हा व 2 विधी संघर्षग्रस्त बालक अशा 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याजवळील दोरी लोखंडी टॉमी स्टिक 4 चायना चाकू 4 मोबाईल मुद्देमाल जप्त करण्यात आला। राजापेठ हद्दीमध्ये MIDC मारुती शोरूम जवळील गुन्हा तसेच मार्डी मार्गावरील मंदिराजवळ जबरी चोरी केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली। आरोपी विरुद्ध फैजरपुरा पोलीस स्टेशन येथे कलम 310(4) 310(5) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 142 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, अमोल कडू, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोलीस कर्मचारी बबलू येवतीकर, दीपक सुंदरकर, सुनील लासूरकर, गजानन ढेवले, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, जहीर शेख, संग्राम भोजने, नईम बेग, अतुल संबे, विशाल वाकपांजर, चेतन कराडे, योगेश पवार, राजिक रायलीवाले, सागर ठाकरे, राहुल डेंगेकर, संदीप खंडारे, चेतन शर्मा यांनी केली आहे।